स्फूर्ती जागवण्याचा आपण जी प्रयत्न करतो। स्वाती थोडंसं थांबवते आत्ता कारण एक मोठी बातमी येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होत आहेत। दुपारी 4:30 वाजता मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी येत आहेत। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं पार्थिव ज्यावेळेला अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल त्यावेळी अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान स्वतः मुंबईमध्ये येणार असल्याची एक मोठी बातमी येते। स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली तर अर्पण केलीच, मात्र त्यासोबतच लता दीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होत आहेत आणि 4:30 वाजता ते लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील। आताची सगळ्यात बाहेरची आणि आपण सगळी ही दृश्य पाहतोय, तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आता पोहोचलेले आहेत। अनेकांनी ट्विटरवरून आदरांजली वाहिलेलीच आहे आणि आता थेट हॉस्पिटलमध्ये गर्दी होतीये। हॉस्पिटलच्या बाहेरची ही दृश्य आहेत। त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि मग आज दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, आत्ता ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्येच हे पार्थिव आहे आणि त्यानंतर कधीपर्यंत त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल, काय सगळ्या घडामोडी घडतायत, कोण कोण येत आहे? आता मी ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या बाहेर आहे। थोड्याच वेळानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी निवासस्थान प्रभुकुंज इथे घेऊन जाणार आहे। आपण इथे मागे पाहू शकतो ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात एका व्हॅनमधून एक जी ताजी माहिती मिळते त्यानुसार भारतीय आर्मीने एक विशेष व्हॅन जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे आणि त्या व्हॅनमधून लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज इथे नेलं जाणार। त्यानंतर प्रभुकुंज इथून दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे ते आणलं जाणार आहे। तिथे त्यांना शासकीय इतमामात सलामी दिली जाणार आहे आणि जी ताजी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तशी तिथे पूर्वतयारी जी आहे ती देखील करण्यात येते आहे। मुंबई महापालिकेकडून ही तयारी करण्यात येत आहे आणि या तयारीची जी आहे पूर्वतयारी ती तिथे सुरू झालेली आहे। लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे दादर चैत्यभूमी स्मशान भूमी येथीलची विद्युत दाहिनी आहे तिथे त्यांचं अंत्यविधी जे आहे अखेरचा निरोप त्यांना दिला जाणार आहे आणि तत्पूर्वी सर्वसामान्य नागरिकांना देखील त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये व्यवस्था जी आहे मुंबई महापालिकेनं करण्यात येत आहे। संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे ते आता रिकामं करण्यात आलेलं आहे। तिथे पूर्वतयारीचं काम सुरू आहे। तत्पूर्वी ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आपण इथे पाहू शकतो मागे ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही मान्यवर जे आहेत VVIP ते देखील इथे लता दीदी आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत। थोड्याच वेळानंतर लता मंगेशकर यांचं पार्थिव इथून निघेल आणि ते थेट प्रभुकुंज पेडर रोड येथे प्रभुकुंज यांचं लता मंगेशकर यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी लता मंगेशकर यांचं पार्थिव आणलं जाईल। तिथे कुटुंबियांसाठी त्यांचे मित्रपरिवार त्यांना भावपूर्ण निरोप आदरांजली वाहण्यासाठी तिथे दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज इथे ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 3 वाजता प्रभुकुंज येथून लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या दिशेला आणलं जाणार आहे। भारतीय लष्कराने विशेष एक जी व्हॅन आहे ती त्यासाठी त्यांना दिलेली आहे आणि त्या व्हॅनमधूनच लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे शासकीय इतमामात छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणलं जाईल आणि तिथे सर्वसामान्य नागरिकांना त्याचबरोबर मुख्यमंत्री पंतप्रधान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भावपूर्ण निरोप देण्यासाठी तिथे ठेवलं जाईल। तिथे अंत्यदर्शन होईल सर्वसामान्य नागरिकांना आणि त्यानंतर संध्याकाळी साधारणतः 6:30 वाजता दादर चैत्यभूमी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे। जी उदय, आणि आत्ता ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत कोण कोण सकाळपासून दिग्गज येऊन गेलेत, आत्ता कोण उपस्थित आहेत, साधारण किती वेळ लागेल आणखी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी न्यायला, काय सगळी माहिती? ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आज सकाळीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे या इथे आल्या होत्या। त्याचबरोबर लता मंगेशकर यांचे नातेवाईक त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे आले होते। त्याचबरोबर जे काही वरिष्ठ त्यांचे मित्रपरिवारातले जे जवळचे नातेवाईक होते ते देखील इथे आले होते। मात्र
ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये कोविडचे इतरही रुग्ण असल्यामुळे जास्त वर्दळ होऊ नये या दृष्टिकोनातून ब्रिच कँडी व्यवस्थापनाने विनंती केली, त्यामुळे इथे काही इतर जे त्यांचे मित्रपरिवारातील सदस्य आहेत ते इथे येऊ शकले नाही. ते थेट सर्वजण प्रभुकुंज इथे आहेत आणि आता सर्वजण वाट पाहत आहेत लता दिदी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी. प्रभुकुंज इथे त्यांचं पार्थिव जे आहे ते नेलं जाणार आहे. भारतीय आर्मीने एक व्हॅन जी आहे ती इथे तात्काळ पाठवलेली आहे. त्या व्हॅनमधूनच त्यांना दिलं जाणार आहे. एक शासकीय इतमामात लता दिदी यांना निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. आणि उदय, साधारण किती वेळ किंवा किती तास त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाईल? अर्थात कोविडचा काळ आहे त्यामुळे अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं तिथे अंत्यदर्शनाची सोय कशी काय करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाहून शिवाजी पार्क स्मशानभूमीपर्यंत त्यांचं पार्थिव ज्यावेळेला आणलं जाईल तेव्हा देखील गर्दी होऊ शकते. हा संपूर्ण रस्ता, तिथे पोलीस बंदोबस्त असेल, त्या सगळ्या व्यवस्थेबद्दल काय? जे आपल्याला प्रोटोकॉल विभाग आणि राजशिष्टाचार जो आपला विभाग आहे राज्य सरकारचा, त्यांच्याकडनं जी माहिती मिळते आहे की भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव 12:15 ब्रिच कँडी हॉस्पिटल इथून नेलं जाईल. ते प्रभुकुंज इथे जवळपास 12:30 वाजता तिथे पोहोचलं जाईल. कारण ब्रिच कँडी ते प्रभुकुंज हा जो रस्ता आहे तो जवळपास 3 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे ते 15 ते 20 मिनिटात पार्थिव लता मंगेशकर यांचं तिथे पोहोचेल. त्यानंतर लता मंगेशकर कुटुंबीय, त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार या सर्वांना अंत्यदर्शनासाठी तिथे दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवलं जाणार आहे. दुपारी 3 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानाहून शासकीय इतमामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे आणलं जाईल. तिथे त्यांना शासकीय मानवंदना, सलामी दिली जाईल आणि त्यानंतर तिथे सर्वसामान्य नागरिकांना अंत्यदर्शनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, या सर्वांना तिथे भावपूर्ण निरोप जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दिला जाणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव दादर चैत्यभूमी येथील विद्युत दाहिनीमध्ये आणलं जाईल आणि तिथे त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. हे सध्या राजशिष्टाचार विभागाकडनं जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे नियोजन जे आहे सध्या करण्यात आलेलं आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, सर्वच यंत्रणा या संदर्भात सतर्क झालेल्या आहेत. कारण आपण इथे समोरच्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य ठाकरे यांची गाडी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य ठाकरे हे ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये आले होते. ती आता भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिवाचं दर्शन घेऊन बाहेर पडताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. अनेक VIP ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये एकामागून एक येताना दिसत आहेत. उदय, देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला आहे, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यासाठीचा संपूर्ण प्रोटोकॉल हा राजशिष्टाचार मंत्रालयाकडून आता जारी झालेला आहे. तो आपल्या प्रतिनिधीनं आपल्याला सांगितला. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी. आता काही वेळातच त्यांचं पार्थिव त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी नेलं जाईल दुपारी 12:15 वाजता. त्यानंतर 12:30 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन सुरू होईल आणि संध्याकाळी 6:30 वाजता दादरच्या चैत्यभूमी इथल्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हजर असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हजर असतील. त्याआधी बरेच नेते मंडळी हे गायलेल्या गाण्यांच्या रूपात सांस्कृतिक विश्वात ते अजरामर आहेतच. आपल्या सुरांच्या गोडव्यानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या